हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? आय होप सगळेजण चांगलेच असतील. तर मंडळी, आज प्लॅन केला होता ससरकुंडला जाण्याचा, तोही अचानक ठरलेला. पण असो, आम्ही फुल एन्जॉय तर केलंच, पण मी थोडेसे व्हिडिओ शूट केले. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. पण झालं असं की आम्ही गेले पण फारशी काय गर्दी नव्हती, कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये बहुतांशी लोक तर गावीच जात असतात. पण असो, गर्दी नसल्यामुळे खूप छान फिरता आला आणि एन्जॉय पण करता येतं. पण काही हरकत नाही, चालतं असं पण थोडंफार. पण आम्ही एन्जॉय केला आणि माझ्या सासूबाई तर इतक्या एनर्जीफुल होत्या की सांगूच नका. सगळ्यांच्या पुढे होत्या, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि माझे ननंदजी देवर जे आहेत त्यांनी, आणि माझी दुसरी ननंद बी आहेत, आणि हे काकाजी तर गॉगल लावून मस्त पोज देत होत्या. मी पण यांना व्हिडिओमध्ये घेतले. मग जाऊ द्या, असं ते. आणि तुम्ही कधी जर हिमायतनगर तालुक्यामध्ये आले असाल तर ससरकुंड धबधब्याला नक्की एकदा भेट द्या. छान आहे, खूप छान आहे. पण पाऊस थोडा कमी असल्यामुळं धबधबा पण थोडासा कमीच होता. मला तर विचार येत होता, इतक्या दिवसाचा पाऊस नक्की गेला तरी कुठं? नक्कीच तो समुद्रालाच गेला असेल. पण माझी बगबग अशी चालूच राहील, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि माझ्या ननंदबाईंना तर भीती वाटत होती की कुठे मीच हरपते की, म्हणून त्यांनी 5-5 मिनटाला मागे वळून पाहत होत्या. पण मी कशी हरपणार आहे? मग निघालो आम्ही सगळं फिरून खाऊन पिऊन घराकडे. आणि हे आहे घराकडे जातानाचा व्ह्यू. आणि तुम्ही कधी ससरकुंडला आलेले आहात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा वेदर पण खूप छान होता, खूप छान डे गेला, एन्जॉय केलं संपूर्ण फॅमिलीसोबत. खूप छान आनंद पण घेतला दिवसांचा. आणि तसेच आम्ही घरी पोहोचल्याच्या नंतर तर लेकरांची अशी जेवण्याची घाई होती, कारण का लेकरं कसे असतात ना, त्यांना जेव्हा म्हटलं तेव्हा जेवत नाहीत, आणि घरी आल्याच्या नंतर यांची अशी खाण्याची घाई सुरू होती. असो, चला बाय बाय, भेटूया तर उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.